नमस्कार. तर बघा, ही आज नवीन स्टुडंट जॉईन झालेली आहे. तर हिला ब्लाऊजचा कोर्स करायचा आहे. तर तुला क्लासविषयी माहिती कशी मिळाली? माझ्या 2 मैत्रिणी होत्या, त्यांनी क्लास केला होता शिवण क्लासचा. तर त्यांना त्यांचा ब्लाऊज बघून व त्यांची फिनिशिंग बघून मी त्यांना विचारलं, तुम्ही क्लास कुठं गेला? तर त्यांनी तुमचं नाव सांगितलं का ह्या दीदीकडं जा, त्या तुला चांगलं शिकवतील आणि तुला प्रॉपर फिनिशिंग वगैरे सगळा ब्लाऊजचं डिटेल सांगतील ह्या दीदीकडं. मग म्हणजे माझ्याकडे तुझ्या मैत्रिणींनी क्लास केले? हो. पायल आणि ती स्नेहल, त्या दोघींनी क्लास केलाय का? केले, म्हणून मी तुमच्या जवळ आली आणि क्लासची माहिती विचारली. मग आजपासून मी जॉईन झाली. मला मनापासून इच्छा होती का मी क्लास जॉईन करावा तुमच्या इथे. चालेल. आज पहिला दिवस. टेन्शन घेऊ नको, तू घाबरू नको. पहिलाच दिवस आहे तुझा, थोडं नवीन नवीन वाटणार, पण स्लो मध्ये, म्हणजे नाही का असं एकदम खूप घाई पण नाही, शांततेत तुला सांगते आणि प्रॉपर आपण फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिकू. असं काही म्हणजे घाबरण्याचं कारणच नाही. आज तू पहिल्यांदा आली म्हणून तुला जरासं वेगळं वाटतं, पण त्यात असं काहीच नाही. आपल्या ह्या नवीन मैत्रिणी आहेत, मस्त हसत खेळत तू गप्पा मारत आपण शिकायचं. आता बघ, ह्यांना पण जास्त दिवस नाही झाले, हिला 2-3 म्हणजे किती 15 दिवस झाले ना तुला. तिला पण आज तिचा ब्लाऊजचा झाला, ती ड्रेसचा करते आणि हिचा जे व्हिडिओ काढते ना, हिचे पण म्हणजे 15 दिवस झालेले. तर या सगळ्या नवीन मैत्रिणी समजायच्या, गप्पा करीत आपण शिकायचं. एवढं घाबरायचं वगैरे नाही. टेन्शन घेऊ नको, हॅपीमध्ये तू शिक. ओके. तर हिचा आज पहिला दिवस आहे म्हणून ती थोडीशी नाही का नवीन ठिकाणी आल्यावर आपण असं थोडंसं घाबरतो, बोलू की नको. पण मी एवढी काही कडक म्हणजे नाही असं हे नाही, शांततेत चांगलं शिकवून, घाबरू बिलकुल नको. ओके. तर तुला मी आज पहिल्या दिवशी तिला बघा म्हणजे नोटबुक दिली. नोटबुकमध्ये तिने हे कंप्लीट केला, म्हणजे लिहायला मी तिला दिला. आता साधा ब्लाऊज म्हणजे फोटक्सचा ब्लाऊज मी तिला आत्ता शिकवणार आहे. तर त्याच्यामध्ये तिला ड्राफ्टिंग करायला लावली. पहिलंच आहे म्हणून थोडासा तिचा हे चुकला, तरी मी तुला एकदम व्यवस्थित तुला ड्राफ्टिंग सांगेन. त्यानंतर जे आपल्याला लिहायला पाहिजे म्हणजे कटिंग किती, माप किती घेतले पाहिजे, हे सगळं तिला मी जी माझी नोटबुक होती ते दिलं आणि तिने हे लिहून काढलं. आता तुला टेपची माहिती आहे की टेपची माहिती पण देऊ? टेपची पण. बरं. टेपची आता बघा, सगळ्यात पहिले तिला टेपची माहिती देणार, त्याच्यानंतर ब्लाऊजवर माप कसं घ्यायचं हे शिकवणार. त्यानंतर मशीन कोणत्या प्रकारच्या असतात, आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या मशीन आहेत. तर बघा, आता ही तुला मशीनची माहिती सांगते. ही आहे आपली हाफ स्वेटरची मशीन. म्हणजे तू सुरुवात करते ना, तर सुरुवातीला तुला मशीन चालवता पण येत नाही, बरोबर. तर मशीन चालवता येण्यासाठी जसं मी तुला सुरुवातीला हाफ स्वेटरवर शिकवणार, थोडं 1-2 ब्लाऊज झाले की तुला आपल्या ही फुल स्वेटरमध्ये बसवणार. आता तुला मशीन पुढच्या घेताना पण तुला कोणती मशीन घ्यायचं हा प्रॉब्लेम येईल ना, तर घेताना आपल्याला जेव्हा तुझे ब्लाऊज शिवून होणार त्यावेळेस तू अशी फुल स्वेटरची मशीन घ्यायची. तर ही आपली हाफ स्वेटरची असती, थोडा स्पीड कमी असतो, पण आपल्याला चालवता येत नाही म्हणून आपण हाफ स्वेटरवर आपण 15 ते 20 दिवस याच्यावर प्रॅक्टिस करायची. त्यानंतर मग ही आपली फुल स्वेटरची मशीन असते. याचा काय असतो, थोडी स्पीड चांगला असतो, फिनिशिंग याची चांगली असते. त्याच्यामुळे याच्यानंतर ही आपली सेकंड नंबरची मशीन येते की ही फिनिशिंगमध्ये असते. तर अशा आपल्या ह्या फुल स्वेटरच्या मशीन आहे. आता बघ, तू एकदम खूप चांगली शिकली. जसं बघ 5-6 महिने प्रॅक्टिस केली, कस्टमरचे शिवायला लागले, तुझ्याकडे खूप सारे ब्लाऊज शिवायला आले, त्यावेळेस तू असं जॅकची मशीन आपल्याला घ्यायची असते. पण सुरुवातीला तू काय करणार, फक्त आपली फुल स्वेटरमध्ये घेणार, थोडीशी प्रॅक्टिस कर, 1-2 वर्ष. कस्टमर वाढले की तेव्हा तुला जॅकची मशीन घेऊन तू त्याच्यावर तुझं काम चालू करू शकते. समजलं? मशीन समजलं. आता ते चालवायच्या कशा वगैरे तुला उद्या सांगेल. आता आपण जी कटिंग वगैरे घेऊया. ओके. आज मेजरमेंट शिकवते. तुम्हाला जर टेपचं मेजरमेंट काय असतं ते माहिती नसतं, तेही तुम्ही बघा. आणि ब्लाऊजवर माप कसं घ्यायचं आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तिला दाखवणार आहे, तर तुम्हीही ते बघू शकतात आणि प्रॉपरली असं ब्लाऊजचं माप घेऊन त्याची ड्राफ्टिंग आणि कटिंग करू शकतात. चला मग आता सुरुवात करूया. तर बघ, सगळ्यात पहिले आपण टेप समजून घ्यायचं, कारण की सगळे कामं आपले हे टेपवरच होणार असतो, बरोबर. तर हे बघ, आपण 2 पद्धती असतात शिकवण्याच्या. आता हे जे बारीक बारीक पॉईंट आहे ते सेंटीमीटर असतात, हो का. आणि हे जे मोठे मोठे अंकावाला जो स्पेस आहे त्याला 1 इंचाचा स्पेस, 2 इंचाचा स्पेस असं बोलतात. पण आपण कसं हे छोट्या अंकाचा म्हटलं तर हे 2 म्हटल्यावर 1 इंच असं तयार होतं, पण ते आपल्या लवकर लक्षात जात नाही. तर आपण हा जो प्रॉपरली 1-2 असे असतात ना, त्यानुसारच आपण इंचानुसार शिकणार आहोत. मग आता बघ, आता हा जो 0 ते 1 पर्यंत आहे 1 इंच, म्हणजे असं समजायचं. तर आता हे 5 वर निशाण आलं तर 5 इंच, म्हणजे हे इंच, हा जो गॅप आहे 1-1 इंचाचा गॅप आहे, बरोबर. आता इंचावरच आपण शिकणार आहोत. तर हे तर तुला समजणार, कोणालाही पटकन समजतं. पण जर तुला समज 2.25 म्हटल्यावर तुला समजणार आहे 2.25 म्हणजे किती.
हां इथपर्यंत. आणि ही जी मोठी रेषा आहे ना तिथपर्यंत. म्हणजे बघ आता एखाद्या संख्येच्या पुढे जर 2 रेषा असेल माप आलेलं तर ते झालं 2.25. म्हणजे कोणतं पण माप आलं. आता समज तुला 6च्या पुढे 2 रेषा आल्या एखाद्या मापाचं तर मग ते किती झालं 6.25. बरोबर. आता 1 इंच कसं लिहिणार? इंच लिहिणार 1, पुढे लिहायचं वरती 2, असं 2 डॉट असेल तर ते समजायचं इंचाचा मेजरमेंट. ओके. तर आता समज तुला 6 इंच मी तुला सांगितलं का 13 इंच आले तर मग कसं लिहिणार? 13 आणि हे 2 इंच. म्हणजे लक्षात घ्यायचं हे इंचाचं माप. बरोबर. आता तुला 13.25 लिहायचं आहे तर 13.25 तुला लिहिता येईल? हे 13.25 म्हणजे इथे 13 लिहून आणि वरती डॉट देणार. हां. आता 13.25 तर 13.25 म्हणजे झाला हा 13.25 इंच. बरोबर. तर म्हणजे तुला हे 1.25चं माप सांगितलं. संख्येच्या पुढे 2 रेषा असेल तर 2.25 इंच. आता समज ते झाल्यानंतर आता हे पुढच्या बघ ही जी मधली दोघांच्या मधली ही मधली सेंटरची रेषा आहे म्हणजे तो किती झाला? अर्धा इंचाचा गॅप. आता अर्धा इंच म्हटलं तर ह्या रेषेपर्यंत अर्धा. हां. आता याच्या एकच्या पुढे अर्धा हा मध्ये तुझा पॉईंट आला मापाचा मग तो किती झाला? 1.5 इंच. हां. म्हणजे कोणत्याही संख्येच्या मध्ये जर ही प्रॉपरली असं सेंटरमध्ये माप आलं तर मग हे झालं. आता जसं बोलणार कसं 5.5. आता 8.5 इथपर्यंत माप आलं तर 8.5. आता ह्या वहीचं माप बघूया आपण किती आला. बघ हे 11.25. बरोबर. तर हे 11.25 आलं. 11.25 कसं लिहिणार? 11.25 हे झालं 11.25. जर तेच माप जर तुझं असं इथपर्यंत येऊन थांबलं असतं तर मग तू कसं लिहिणार असतं? 11.5. बरोबर. मग ते 11.5 कसं लिहायचं? 11.50 असंही लिहू शकते किंवा 11.30. म्हणजे तुला जसं योग्य वाटेल तसं तू लिहू शकतो. 11.30 म्हणजे 11.5 कोणताही माप असो. आता समज जर हे माप आलं 13.5 तर मग तू कसं लिहिणार? 13.50 किंवा 13.30. तुला जे माप योग्य वाटेल एकच माप लक्षात ठेवायचं. सारखं कन्फ्यूज होऊ नये व्हायचं नाही. तू एक टार्गेट धरलं की मला हे म्हटलं 13.5 किंवा हा म्हटला तर 13.5 मग तू हे 30चं माप ठेवून येतं हे ठेव. अजून एक पद्धत आहे 13.1/2. अशा ही पद्धतीने तू 13.5चं माप लिहू शकते. म्हणजे कोणतंही माप तू लिहू शकते. 14.5 आलं तर 14.14. तर मग तुला कोणतं माप लिहायचं तू ठरव. 50 लिहायचे का 30 लिहायचे का 1/2 असं लिहायचं. तुला जो योग्य वाटेल तो. मला तेही पण समजेल तू जो लिहिलं ते. पण मग तुला जे योग्य वाटेल ना तू ते लिहत चल. हां. मग तू प्रत्येक वेळेस तू कसं लिहिणार? 1/2. हां. 13.5 14.5 अशा पद्धतीने तू हे माप घ्यायचं. आता समज एखादा तुझा माप आला आता हे बघ 12ला 2च रेषा कमी. बरोबर. मग हे किती माप म्हणणार तू? 12 11.5 पण नाही 11.25 पण नाही. तर हे काय होणार? 11.5 कधी बोलणार? जर हा पॉईंट तुझा इथे येऊन थांबला असता. बरोबर. आणि 12.15 कशी म्हटली असती जर हे 2 रेषा 12च्या पुढे असतात तर तुला 12च्या अगोदर 2 रेषा कमी आलेलं आहे माप. आता ह्या फील्डमध्ये आपल्या ह्या कामामध्ये एक पण रेषा इकडच्या तिकडे चालत नाही. फिटिंग तुझी 2 रेषांनी जरी वाढली तर तुझा ब्लाऊज लूज होणार किंवा 2 रेषांनी फिटिंग झाला तर तुझा ब्लाऊज फिटिंग होणार. तर प्रॉपर मापच आला पाहिजे. त्याच्यामुळे ह्या 2 रेषा पण खूप महत्त्वाच्या आहेत. तर म्हणजे 12ला 2 रेषा कमी आहे म्हटल्यावर तुझं काय झालं? 11.25. अशा वेळेस काय बोलायचं? 11.25. तर 11.25 तू इझी असं पण लिहू शकते 11.25. बरोबर. नाही तर मग कसं लिहायचं? 11.75. म्हणजे काय झालं? 12ला 25 कमी आहे ना. बरोबर. मग ते ही पद्धत पण तू 11.25 अशा पद्धत हे बघ हे 11.25 तू अशा पद्धतीने लिहू शकते. बरोबर. आता हे टेपचं तुला प्रॉपरली मेजरमेंट समजलेलं आहे. तुला ज्या पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीने तू याच्यातला एखादा माप फिक्स करायचा. म्हणजे 13.5 असं लिहू शकते किंवा असं लिहू शकते. 11.25 असं किंवा असं लिहू शकते. आणि आपलं इंच तर तुला समजलेलं. तर तू एक फिक्स माप लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने आपल्याला हे माप लिहायची. चल मग आता हे तुला टेपचं माहिती एकदम प्रॉपर समजली. ओके. आता आपण मापं कसे घ्यायचे ते दाखवू. आता मापं कोणकोणते ब्लाऊजला लागतात जशी तू लिस्ट लिहिली ना ती लिस्ट प्रत्येक ब्लाऊजलाच करायची असते. म्हणजे एवढे सगळे मापं आपल्याला त्या ब्लाऊजमध्ये घ्यायचे असतात. बरोबर. आता मी तुला इकडे आकृती झाली इकडे तुला मापं लिहून देऊ तुझे मापं? चालेल. किंवा मग ह्या साईडने लिहिलं तरी चालेल. तुझंच मापाचं ब्लाऊज आणलं आहे ना. ओके. तर आपल्याला मापे घ्यायची असते बघ पूर्ण उंची.
बरोबर. छाती, पुढील गळा, उंची, मागील गळा, उंची. ओके. तयार शोल्डर, बाही उंची, बाही दंड, कंबर घेर, गळा रुंदी, त्याच्यानंतर काय आहे, मोंडा. ओके. तर हे हे जे माप आहे, मग तुझं साधा ब्लाऊज असं म्हणजे फोटा, कटोरी, प्रिन्स कट, प्रत्येक ब्लाऊजला हे जशी लिस्ट बनवून घ्यायची, म्हणजे कसं आपल्याला लक्षात येतं की आपल्याला हे ब्लाऊजची माप एवढे माप घ्यायची, म्हणजे एखादा माप राहणार नाही. बरोबर. तर बघ, ओके. आता हे तू प्रत्येक वेळेस तू लिहायचं, मी लिहून नाही देणार. हा तुला पहिल्यांदा तुला सांगितलं. ओके. आता मी तुला माप कसं घ्यायचं ते दाखवते. आता हा तू आणलेला आहे मापाचा प्रिन्स कट ब्लाऊज. अंगावर पण माप घ्यायचं शिकवणार, पण मग जर तुला ब्लाऊजचा कोणता पार्ट काय ते समजलं नाही तर तुला ते कळणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले आपण ब्लाऊजवरच माप घेणार. ब्लाऊजवर माप कसं घ्यायचं मी तुला आत्ता सांगते आणि तू तिकडे लिही त्याच्यावर. ओके. वही फोल्ड करू शकते. तर सगळ्यात पहिले आपल्याला उंची घ्यायची. आता ब्लाऊज आहे बाय, असे बटन वगैरे लावून घ्यायचे हुका. हुका लावल्यानंतर हा वरतून खालपर्यंत आपल्याला पूर्ण उंची घ्यायची. पूर्ण उंची बघ किती आली आपली, 12.5. आता 12.5 कसं लिहायचं शिकवलं आहे ना, लिहि बरं. ओके. त्याच्यानंतर आता टेप हलवायचा नाही, ब्लाऊज हलवायचा नाही. आता बघ हे गळा तुला दिसतो पुढचा गळा बघ, असं एकदा एक निशाण करून पाहायचं. 5.5 वर आपली ही लाईन बरोबर येते. बरोबर. तर मी एकदा फोल्ड करून पाहते. 5.5 पासून थोडासा खाली गेला. बरोबर. मग आता 6 वर पुन्हा एक फोल्ड करून पाहते. तर हा जो तुझा पुढचा गळा आहे बघ 6चा आहे, दिसला. तर असं सरळ ठेवून तुझा एल आकार जिकडे तयार होईल ना तो आला तुझा पुढचा गळा. तर अशाच पद्धतीने पुढचा गळा आपण मोजायचा असतो. घे 6चा पुढचा गळा, पुढील गळा उंची 6ची. बरोबर. आता मी ब्लाऊज हलवत नाही. पूर्ण उंची आणि गळ्याची उंची झाली. आता शोल्डर आपण घेऊ. बघ याला शोल्डर बोलतात. आता शोल्डर कसं मोजायचं, बाहीपासून इथपर्यंत. तर हे कितीचं आलं, 2.5चं. तर तयार शोल्डर किती आपला, 2.5चं. हां, मग लिहून घे, तयार शोल्डर 2.5चं. हे बघ इकडे जी लिस्ट बनवली ती खालीवर जरी असली ना, पण ब्लाऊज सरळ ठेवल्यानंतर हे जे माप पटकन पुढचे दिसणार ना ते आपण लिहून घ्यायचे. 2.5चं तयार शोल्डर. आता ही बाही उंची, हां बाही उंची लगेच मोजली. हे बघ 5 आणि 1 6 म्हणजे 5चं घे. किती आले, बाही उंची 5ची. वाढवायची किती ते तुला नंतरून सांगते. बाही उंची 5ची. बरोबर. ह्या रेषेपासून इथपर्यंत आपण बाहीदंड लगेच चेक करून घेऊया. बाहीदंड बघ किती आला, 6चा. हा आहे आपला बाहीदंड. हां, 6चा. आता लगेच कंबर घेर पण मोजून घ्यायचं. हां, हुक लावून घ्यायची कंबर घेर. असा हा पॉईंट बघ कमी जास्त आहे, पण ते न बघता आपण असं व्यवस्थित प्लेन ठेवायचं. इकडून इथपर्यंत बघितलं तर बघ बाही कंबर घेर आपला आहे 16चं. 16 दुने 32. मग कंबर घेर किती, याचा दुप्पट घेतला किती झाला, 32. बरोबर. आता एवढे मापा आपल्याला ब्लाऊज असंच ठेवून घ्यायचे असतात. मग आता डायरेक्ट ब्लाऊज उलट्या करून मागचा गळा आपण मोजायचा असतो. आता हा ब्लाऊज तुझा बोटनेकमध्ये. बरोबर. बोटनेकमध्ये म्हटल्यावर मागचा जर उंची मोजायची असती तर तुझी बघ एवढीच उंची आली असती. मागील गळा उंची किती, 2.5ची. पण तो बोटनेकमध्ये तुला बोटनेक आता नाही, तुला पुढचा जर आपला कटोरी ब्लाऊज हे वगैरे झाले प्रिन्स कट, मग आपण बोटनेक शिकायला घेणार. तर अशा वेळेस तुला वरतून गळा कितीचा पाहिजे ते तू ठरवू शकते. आता बघ हा मला मधला गळा दिसतोय, म्हणजे तुझा हा जी गळ्याची उंची जी आहे आता 9 मध्ये आपला हा फोल्ड होणार. बरोबर. तर मागील गळा उंची किती आली, 9ची. आणि पुन्हा असं पण बघू शकतो ही जी पाठ आहे म्हणजे ब्लाऊज तुला शिवून एवढीच पाठ हवी त्या पद्धतीने पण आपण मागच्या गळ्याची पाठ मोजत असतो. तर 3.5ची ही तुझी पाठ आली. हा नेट फॅब्रिक ब्लाऊज आहे, तुझी पाठ ऑलरेडी एवढीच आहे. मग कितीची आली तुझी पाठ, 3.5ची पाठ आलेली. त्याच्या पुढे तू 3.5 लिहिलास तरी चालेल. पण मागील गळा उंची हे बघितलं तिथे पाठ शब्द लिहा. आता एकदा पाठ
तो किती 3.5 झाला. आता हे सगळे माप झाल्यानंतर आपल्याला छातीचं माप घ्यायचं असतं. ते काय करायचं, ब्लाऊज असं खोलायचा बरोबर, आणि खोलल्यानंतर आपण आहे ना जे हुक आणि आयपट्टी बनवली तिकडून आपण छातीचे माप घ्यायचे. ब्लाऊज कधीही ब्लाऊज उलटं करूनच माप घ्यायचं छातीचं, असं सरळ असं ठेवून घ्यायचं नाही. ब्लाऊज ताणतो मग त्याची हाईट म्हणजे जी रुंदी आहे ती वाढते, किंवा ताणला नाही तर आहे तेवढंच राहतं. तर हे प्रॉपर मेजरमेंट आहे. आता ही जी पट्टी आहे ही सोडून बघ, इथं तुझी फिटिंगची टिप कितीवर आली, 9वर आली, दिसले. तर हे माप तू छातीचं किती येणार, 9चं. आता एकदा ते चेक केल्यानंतर बघ, इकडची हुकावाली पट्टी पण आपण चेक करून घ्यायचं कितीचं आहे. तर याचं हे माप आपलं 9चं आलं. मग छातीचं माप किती, 9. हां, मग छातीचं माप 9 झाला. समजला परफेक्ट माप कसं घ्यायचं बरोबर. आता तुला काय काय करायचं आहे त्याच्यात चेंज सांगते. आता हे माप आपण घेतले. आता जी गळा रुंदी आहे याला गळा रुंदी म्हणतात बघ. अशी ही किती फाकवली गेली पाहिजे ही. आता हे अंदाज तुला कळणारच नाही ना, ब्लाऊज असा केला तर फाकणार किंवा असं नॉर्मल ठेवलं तर कमी होणार. तर एक फिक्स माप असतं गळा रुंदीचा. आता तू कटोरी फोल्टक्स हे शिकणार प्रिन्स कट, तेव्हा तू गळ्याची रुंदी किती घेणार, 2.5ची घेणार बरोबर. जेव्हा बोटनेक वगैरे असेल, कॉलर असेल, तेव्हा मी तुला सांगणार ती किती इंच घ्यायची. आता प्रॉपरली जर फोल्टक्स कटोरी प्रिन्स कट असेल तर 2.5ची गळा रुंदी घ्यायची. त्यानंतर आपला मोंढा किती घ्यायचा, आता साईजनुसार मोंढ्याची पण उंची असते. आता तुझं किती झालं, 9. 9 दुने 18, 18 दुने 36, म्हणजे छातीचं माप किती झालं, 36चं. 36च्या याला कितीचा मोंढा घेणार तू, 6चा. 6चा मोंढा हा आपल्याला घ्यायचा. जो चार्ट आहे तो चार्ट तुला देणार, म्हणजे गळा रुंदी किती घ्यायची, कटोरी किती घेतली पाहिजे आणि मोंढ्याची उंची किती घेतली पाहिजे साईजनुसार. तो चार्ट पण मी तुला पुढे शिकवणार. पण आता 36 साईजसाठी आपल्याला 6चा मोंढा घ्यायचा आहे बरोबर. आता बघ, वाढवायचं किती, पूर्ण उंचीमध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचा, म्हणजे 13.5ची कटिंग करायची बरोबर. छातीमध्ये आपला माप आलाय 4था भाग 9, म्हणजे तुझ्या छातीचं माप आहे 36चं. आता 9 माप आल्यावर त्याच्यात आपल्याला 2 इंच वाढवायचं, म्हणजे तुला 11ची घडी घ्यायची. आता पुढे गळ्यामध्ये काय वाढवायचं नाही, मागल्या गळ्याचं पण नाही काही, शोल्डर आहे तेवढंच. बाही उंची बघा, आता तू पहिलं ब्लाऊज आपण शिवणार बिगर अस्तराचं, म्हणजे साधा ब्लाऊज. मग त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच मार्जिंग वाढवायची असते उंचीला. मग पूर्ण उंचीमध्ये 2 म्हणजे बाहीच्या याच्यात घेतला तर तुला बाही 7ची कटिंग करायची. ओके, बाही दंड. आता हे तर तुला समजलं. हां, याच्यात पण काही चेंज नाही करायचं, म्हणजे पूर्ण उंचीत छातीत आणि बाहीच्या उंचीत आपल्याला माप वाढवायचे असतात. पूर्ण उंचीत 1 इंच, छातीमध्ये 2 इंच, 4थ्या भागामध्ये 2 इंच वाढवायचे. त्याच्यानंतर आपल्या बाही उंचीमध्ये 2 इंच वाढवायचे. आलं लक्षात. आजच्या पुरतं एवढंच बाद झालं. उद्या आपण परत शिकूया दुसरा. ओके, समजलं का पण तुला. तुम्हाला हे नक्की म्हणजे समजलेलं असणार तर कमेंटमध्ये सांगा. मी बाहीचा जो टेप आहे टेपचं मी तुम्हाला मेजरमेंट काय असतं प्रॉपरली ते सांगितलं. कोणत्या पॉईंटला किती बोलायचं हे तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर ब्लाऊजवर माप किती कसं घ्यायचं आत्ताच्या व्हिडिओमध्ये हिलाही शिकवलं आणि तुम्हालाही सांगितलं. त्यानंतर किती इंच वाढवले पाहिजे बिगर अस्तरच्या याला, अस्तरच्या याला, हेही मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. तर सांगा व्हिडिओ कसा वाटला, शिकवण्याची पद्धत कशी वाटली, आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.